लोकप्रशासनात सेवकांच्या प्रशिक्षणाचा प्रश्न हा भरती इतकाच महत्त्वाचा मानला जातो. प्रशिक्षण म्हणजेच ट्रेनिंग. लोकप्रशासनामध्ये सेवक वर्गाची भरती केल्यानंतर त्यांना कार्याचं जे ट्रेनिंग दिलं जातं त्याला प्रशिक्षण असं म्हणतात. लोकप्रशासनाचं स्वरूप हे व्यापक बनल्यामुळं सेवकाचं कौशल्य, कार्यक्षमता, पात्रता वाढवण्यासाठी त्याला प्रशिक्षण द्यावं लागतं. या प्रशिक्षणाचे विविध प्रकार आणि पद्धती या वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळं आढळून येतात. प्रशिक्षण हे व्यावसायिक आणि विशिष्ट विषयापुरतंच असतं. म्हणूनच प्रशिक्षण योग्य वेळी, योग्य दिशेनं आणि योग्य प्रमाणात दिलं गेलं तर ते उपयुक्त ठरतं. प्रशिक्षण म्हणजे काय? तर प्रशिक्षण म्हणजे कर्मचाऱ्यांना आपलं कार्य करण्यासाठी तयार करणं म्हणजे प्रशिक्षण होय. परंतु प्रशिक्षणाचा व्यापक अर्थ कर्मचाऱ्यांचा दृष्टिकोन व्यापक होईल असा प्रयत्न करणं म्हणजे प्रशिक्षण होय, असाही याचा अर्थ घेता येऊ शकतो. प्रशिक्षणाच्या काही व्याख्या अनेक विचारवंतांनी केलेल्या आहेत. पहिली व्याख्या मेंडेल यांची सांगता येईल. प्रशासनातील नवीन कार्यासाठी पुनरावलोकन करणं, वर्तमान कार्यासाठी ज्ञान व कौशल्य यांचा विकास करणे आणि भविष्यकाळातील जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवणे याला प्रशिक्षण असे म्हणतात. प्रशासनामध्ये कर्मचारी भरती झाल्यानंतर तो ज्या कार्यक्षेत्रामध्ये काम करणार असतो ते कार्यक्षेत्र त्याच्यासाठी नवीन असतं. त्याला जी जबाबदारी सोपवण्यात आलेली असते तीही नवीन असते आणि त्यामुळं त्या कार्यक्षेत्राची, त्या जबाबदारीची ओळख त्याला करून देणं, त्या जबाबदारी पूर्ण करण्यासाठी जे कौशल्य आवश्यक आहे ते त्याच्यामध्ये विकसित करणं आणि भविष्यकाळामध्ये येऊ घातलेल्या अनेक जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी त्याला खंबीर बनवणं हा प्रशिक्षणामागचा मुख्य उद्देश असतो. म्हणजेच मेंडेल यांनी व्याख्या करताना काय म्हटलेलं आहे? प्रशासनातील नवीन कार्यासाठी पुनरावलोकन करणं, वर्तमान कार्यासाठी ज्ञान आणि कौशल्य यांचा विकास करणं आणि भविष्यकाळातील जबाबदारी स्वीकारण्याची तयारी ठेवणं याला प्रशिक्षण असे म्हणतात. दुसरी व्याख्या विल्यम जी टॉर्पी यांची सांगता येईल. प्रशिक्षण म्हणजे भावी प्रशासकांची तयारी करणं अथवा विद्यमान प्रशासकांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांचा कौशल्य, सवयी, ज्ञान आणि दृष्टिकोन विकसित करण्याची प्रक्रिया होय. म्हणजेच काय तर जे सुरुवातीला प्रशासनामध्ये नियुक्त झालेले आहेत, बढतीद्वारे ज्यांची भरती झालेली आहे, अशा देखील कर्मचाऱ्यांना नवीन कार्याची ओळख करण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये नव्या परिस्थितीनुसार नवनवीन क्षमता विकसित करण्यासाठी, त्यांच्या कौशल्यांमध्ये वृद्धी करण्यासाठी आणि एकंदरीतच भावी प्रशासकांची तयारी करून घेण्यासाठी प्रशिक्षण हे खूप गरजेचं असतं. आणि हे प्रशिक्षण देत असताना त्या कर्मचाऱ्यांमध्ये कौशल्य, सवयी, ज्ञान आणि दृष्टिकोन त्यांचा विकसित करण्याची जबाबदारी ही त्या प्रशिक्षणानं उचललेली असते. यानंतरची व्याख्या आहे FM मार्क्स यांची. नागरी सेवकाला आपले कार्य शिकता यावे व त्यांच्या विशिष्ट व्यावसायिक क्षेत्रात विकास व्हावा म्हणून त्याला सहाय्य व मार्गदर्शन करण्यासाठी राज्याच्या व्यवस्थापन विभागामार्फत जाणीवपूर्वक करण्यात येणारा प्रयत्न म्हणजे प्रशिक्षण होय. नागरी सेवक किंवा कर्मचारी हा ज्या वेळेला प्रशासनामध्ये भरती होत असतो त्यावेळेला त्याला ज्या क्षेत्रात काम करायचं असतं त्या क्षेत्रातली व्यावसायिक कौशल्य ही त्याला पूर्णपणे माहीत नसतात आणि अशा वेळेला त्याला सहाय्याची, मार्गदर्शनाची आवश्यकता असते. आणि अशा प्रकारचं सहाय्य किंवा मार्गदर्शन करण्यासाठी जो एक विभाग नियुक्त करण्यात आलेला असतो आणि त्या विभागामार्फत जे जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातात त्यालाच प्रशिक्षण असं म्हणतात, असं FM मार्क्स यांनी म्हटलेलं आहे. प्रोफेसर LD व्हाईट यांनी केलेली व्याख्या अशी आहे. सनदी नोकरांना त्यांच्या कार्याविषयी जे ज्ञान करून दिलं जातं आणि जे ज्ञान सेवकांना त्यांच्या सेवेत सतत उपयुक्त ठरत असतं त्याला प्रशिक्षण असं म्हणतात. म्हणजेच कर्मचाऱ्याला काम करत असताना पदोपदी ज्या ज्ञानाची आवश्यकता भासते, भविष्यकालीन समस्या सोडविण्यासाठी जे ज्ञान त्याला उपयुक्त ठरतं ते ज्ञान देण्याचा प्रयत्न ज्या एका व्यवस्थेमार्फत केला जातो त्याला प्रशिक्षण असं म्हणतात. म्हणजेच या
अनेक व्याख्यांचा परामर्श आपण घेतला असता असं आपल्याला म्हणता येईल की प्रशिक्षण हे कर्मचाऱ्यांना प्रशासनाविषयीचं ज्ञान, प्रशासकीय कौशल्य, व्यावसायिक कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी दिलं गेलेलं मार्गदर्शनच आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. आता या प्रशिक्षणाचा उद्देश काय आहे? प्रशिक्षण हे नेमकं कशासाठी दिलं जातं याच्या प्रशिक्षणाचा उद्देश हा स्पष्ट करण्यात आलेला आहे. 1944 साली इंग्लंडमध्ये नागरी सेवकांच्या प्रशिक्षणासंबंधी विचार करण्यासाठी नेमलेल्या ॲशिटन समितीनं आणि सायमन यांनी प्रशिक्षणाच्या उद्देशाबाबत काही मुद्दे मांडलेले आहेत. जे प्रशिक्षण दिलं जातं किंवा प्रशिक्षणाचे हेतू काय आहेत याचे स्पष्टीकरण या समितीनं केलेलं होतं. पहिला उद्देश असा सांगता येईल की सनदी सेवकांना प्रशासन कार्याच्या उद्देशांची आणि कार्यपद्धतीची जाणीव करून देणं हा प्रशिक्षणामागचा प्रमुख हेतू असतो. म्हणजेच सनदी सेवकाला प्रशासनामध्ये त्याचं कार्य काय आहे किंवा एकंदरीतच त्या प्रशासनाचा उद्देश काय आहे, प्रशासन कशा पद्धतीनं काम करतं याची माहिती करून देणं हा प्रशिक्षणाचा उद्देश असतो. सनदी नोकरांना त्यांच्या कामाची जबाबदारी समजावून देणं, कर्मचारी भरती झाल्यानंतर नेमकं त्याची भूमिका काय आहे, तो ज्या पदावरती भरती झालेला आहे त्या पदावर कोणत्या जबाबदाऱ्या आहेत हे समजावून देणं हा प्रशिक्षणापाठीमागचा उद्देश असतो. नागरी सेवकाच्या ज्ञानात, कौशल्यात आणि कार्यक्षमतेमध्ये वाढ करून त्याचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढवणं. सुरुवातीला कर्मचारी ज्यावेळेला भरती होतो त्यावेळेला तो नवखा असतो आणि त्यामुळं कोणतंही कार्य करण्यास तो स्वतःला असमर्थ समजत असतो. त्यामुळं त्याच्या एकंदरीतच ज्ञानामध्ये वृद्धी करणं, त्याच्या अंगी ते कार्य पूर्ण सक्षमपणे पार पाडण्यासाठीचं कौशल्य निर्माण करणं, त्याची एकंदरीतच कार्यक्षमता वाढ करणं आणि त्याचबरोबरीनं त्याचा मनोबल, आत्मविश्वास वाढविणं हा प्रशिक्षणापाठीमागचा उद्देश असतो. सनदी सेवकांचा दृष्टिकोन हा विशाल बनवून प्रशासकीय बदल घडवून आणण्यासाठी त्यांची मानसिक तयारी करणं, म्हणजेच काय तर परिस्थिती बदलेल त्याप्रमाणे प्रशासनामध्ये देखील बदल करावे लागतात आणि हे आधुनिक काळानुसार बदल करण्यासाठीची जी मनोभूमिका आहे, जी मानसिक तयारी आहे ती त्या सनदी सेवकांकडून करून घेणं, त्यांची तशा प्रकारची मानसिकता निर्माण करणं हा प्रशिक्षणापाठीमागचा उद्देश असतो. नागरी सेवेतील कर्मचाऱ्यांना नवीन गोष्टींबाबत आणि विकासाबाबत माहिती देऊन प्रशासन कार्य अधिक सुलभ आणि यशस्वी करणं हा प्रशिक्षणापाठीमागचा मुख्य उद्देश आहे. म्हणजेच प्रशासनामधील ज्या नवनवीन गोष्टी आहेत, जी विकासकार्य आहेत, त्याचबरोबरीनं प्रशासनाचा विकास कोणत्या गोष्टींमध्ये दडलेला आहे या साऱ्या गोष्टींची माहिती त्या कर्मचारी वर्गाला, नागरी सेवकाला करून देणं हा प्रशिक्षणाचा हेतू असतो. प्रशासन कार्य अधिक सुलभतेने यशस्वी करण्यासाठी अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची खूप गरज असते. म्हणजेच प्रशिक्षणाचे हेतू साध्य करण्यासाठी जे प्रशिक्षण देणारे अधिकारी आहेत ते अधिकारी मात्र योग्य पात्रतेचे आणि अनुभवी असावे लागतात. सेवकांनी सुद्धा जबाबदारीनं हे प्रशिक्षण पूर्ण करावं लागतं. आपल्याला कोणत्या तरी जबाबदारीनं हे प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे ही जाणीव ठेवून आणि त्या प्रशिक्षणाचा पुरेपूर उपयोग करून आपलं प्रशासकीय कामकाज हे सुधारावं याच्यासाठी त्यांनी प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजेच प्रशिक्षणाचा हेतू कितपत साध्य झाला हे पाहण्यासाठी प्रशिक्षण दिल्यानंतर सेवकांची एखादी परीक्षासुद्धा घेणं गरजेचं आहे, जेणेकरून हे लक्षात येईल की त्यांनी त्या प्रशिक्षणाचा लाभ किती उठवलेला आहे, त्या प्रशिक्षणाचं ज्ञान त्यांना किती मिळालेलं आहे, त्या प्रशिक्षणातून ते काय शिकलेले आहे ते समजून घ्यायचं असेल तर त्यांची एखादी परीक्षासुद्धा घेणं खूप गरजेचं आहे. प्रशिक्षण म्हणजे काय, प्रशिक्षणाचा उद्देश आपण अभ्यासला. याच्यानंतर प्रशिक्षणाचे प्रकार नेमके कोणते आणि किती आहेत हे अभ्यासणं गरजेचं आहे. सनदी सेवकांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षण संस्था, प्रशिक्षणाची पद्धती, प्रशिक्षणाचा कार्यकाल या आधारानं प्रशिक्षणाचे अनेक प्रकार पाडलेले आहेत. यापैकी प्रशिक्षणाचा पहिला प्रकार सांगता येईल तो म्हणजे औपचारिक आणि अनौपचारिक प्रशिक्षण. म्हणजे याच्यामध्ये प्रशिक्षणाचे दोन उपमुख्य प्रकार दडलेले आहेत. पहिला प्रकार आहे औपचारिक प्रशिक्षण. औपचारिक प्रशिक्षण म्हणजे उमेदवाराची सेवेत भरती किंवा नेमणूक झाल्यानंतर त्याला त्याच्या पदासंबंधीच्या प्रशासकीय कार्याचं ज्ञान वरिष्ठांमार्फत करून दिलं जातं. याला औपचारिक प्रशिक्षण असं म्हणतात. म्हणजे काही वेळा उमेदवारांची निवड झाल्यानंतर
त्यांना सेवेमध्ये रुजू करून घेण्यापूर्वी असं प्रशिक्षण दिलं जातं. मग असं प्रशिक्षण कधी दिलं जातं, कोणत्या विभागामध्ये दिलं जातं, तर भारतामध्ये IAS परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराला त्याची निवड झाल्यानंतर मसूर या ठिकाणी नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये, म्हणजे सध्याचं त्याचं नाव आहे लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, या ठिकाणी त्याला 1 वर्षाचं औपचारिक प्रशिक्षण हे पूर्ण करावं लागतं आणि नंतरच त्याची विविध विभागांमध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी कोणत्याही राज्यामध्ये आयुक्त, जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक होत असते. त्याचबरोबर पोलीस अधिकाऱ्यांनासुद्धा अशा प्रकारचं प्रशिक्षण हे नाशिक आणि माऊंट आबू या ठिकाणी औपचारिक प्रशिक्षण हे घ्यावं लागतं. म्हणजेच नागरी सेवेत रुजू होण्यापूर्वी जे प्रशिक्षण दिलं जातं त्याला औपचारिक प्रशिक्षण असं म्हणतात. यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अनौपचारिक प्रशिक्षण. अनौपचारिक प्रशिक्षण म्हणजे उमेदवार नागरी सेवेत दाखल झाल्यानंतर हळूहळू अनुभवाद्वारे त्याला त्याच्या कार्याची माहिती मिळत जाते. हे प्रशिक्षण त्याला कळत नकळत मिळत असतं. असं प्रशिक्षण देण्यासाठी कोणत्याही विशिष्ट पद्धतीचा उपयोग केला जात नाही. तसंच हे प्रशिक्षण देण्यासाठी खास असे अनुभवी वरिष्ठ अधिकारीही नेमलेले नसतात. तसेच उमेदवार स्वतःच हे प्रशिक्षण घेत असतो. ही पद्धत परंपरागत स्वरूपाची पद्धत आहे. अनौपचारिक प्रशिक्षण पद्धतीवरती टीका करताना टीकाकार असं म्हणतात की दीर्घकालीन आणि अधिक कष्टाची ही प्रशिक्षणाची पद्धती आहे. त्यामुळं बऱ्याचदा उमेदवार या प्रशिक्षणामुळे निरुत्साही बनायला लागतो. ग्लॅडन आणि टिकनेर या विचारवंतांचं मत असं आहे की अनौपचारिक प्रशिक्षण पद्धती ही सामान्य पात्रतेच्या सेवकांच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा उपयुक्त ठरत नाही. कारण सामान्य पात्रतेचा सेवक एकतर स्वतःहून काहीतरी करण्यास उद्युक्त नसतो आणि अशा वेळेला जर त्याला कळत नकळत दिलं जाणारे हे प्रशिक्षण असेल तर तो त्याचा कितपत फायदा उठवेल, तो त्याचं कितपत ज्ञान ग्रहण करेल, हा एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहील. म्हणजेच विचारवंतांच्या मते ही जी एक पद्धत आहे ती सामान्य पात्रतेच्या सेवकांच्या बाबतीमध्ये फारशी काही उपयुक्ती ठरत नाही. परंतु मेंडेल आणि ट्रेव्हेलियन या दोघांनी मात्र ही पद्धती अत्यंत उपयुक्त असल्याचं मत मांडलेलं आहे. म्हणजेच प्रशिक्षणाचे औपचारिक आणि अनौपचारिक प्रशिक्षण असे दोन्ही प्रकार पडू शकतात. यानंतर कालावधीवरून प्रशिक्षणाचे 2 प्रकार पडतात. एक अल्प मुदतीचे आणि दुसरे दीर्घ मुदतीचे प्रशिक्षण. आता प्रशिक्षणाची मुदत किती असावी या बाबतीमध्ये बऱ्याच विचारवंतांमध्ये काही एकमत नाही. परंतु प्रशिक्षणाची मुदत ही प्रशासनाच्या गरजेवरती अवलंबून असते आणि त्यामुळं कित्येक उमेदवार बऱ्याचदा सामान्यतः कामाचे स्वरूप आणि गरज, परिस्थिती, प्रशिक्षकाची व्यवस्था, उमेदवारांची पात्रता यासारख्या अनेक घटकांवर देखील प्रशिक्षणाची मुदत ही ठरवली जात असते. यावरून प्रशिक्षणाचे 2 प्रकार पडतात. एक पहिला प्रकार आहे अल्प मुदतीचे प्रशिक्षण. अल्प मुदतीचे प्रशिक्षण म्हणजे ज्या प्रशिक्षणाचा काळ हा सामान्यपणे 3 ते 9 महिन्यांचा असतो त्याला अल्प मुदतीचे प्रशिक्षण असे म्हणतात. असं प्रशिक्षण कोणत्या विभागात दिलं जातं तर सहकार, महसूल खातं या विभागामध्ये कर्मचाऱ्यांना जे प्रशिक्षण दिलं जातं ते अल्प मुदतीचं असतं. यानंतरचा प्रकार आहे तो म्हणजे दीर्घ मुदतीचं प्रशिक्षण. दीर्घ मुदतीचे प्रशिक्षण ज्या प्रशिक्षणाचा कालावधी 2 ते 3 वर्षांपर्यंतचा असतो त्याला दीर्घ मुदतीचं प्रशिक्षण असं म्हटलं जातं. असं प्रशिक्षण सैन्यातील अधिकाऱ्यांना दिलं जातं. म्हणजेच कालावधीवरून प्रशिक्षणाचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. एक अल्प मुदतीचे प्रशिक्षण जे 3 ते 9 महिन्यांपर्यंत दिलं जाऊ शकतं आणि दुसरं आहे दीर्घ मुदतीचं प्रशिक्षण जे 2 ते 3 वर्षांपर्यंत दिलं जाऊ शकतं. यानंतर प्रशिक्षणाचा तिसरा प्रकार आहे तो म्हणजे प्रवेशपूर्व आणि प्रवेशोत्तर प्रशिक्षण. प्रवेशपूर्व प्रशिक्षण म्हणजे काय तर प्रवेशपूर्व प्रशिक्षण म्हणजे नागरी सेवेमध्ये एखाद्या पदावरती रुजू होण्याच्या पूर्वी उमेदवाराला जे प्रशिक्षण दिलं जातं त्याला प्रवेशपूर्व प्रशिक्षण असं म्हणतात. किंबहुना त्या नागरी सेवेमध्ये रुजू होण्यासाठीची पूर्वअट म्हणजेच ते प्रशिक्षण पूर्ण करणं असंही असू शकतं. उदाहरणार्थ काय तर ITI, इंजिनिअरिंग अशा शिक्षण संस्थांमध्ये जे प्रशिक्षण दिलं जातं ते प्रवेशपूर्व प्रशिक्षण असतं. व्यापक करताना आपण बघितलं तर आपण शाळा महाविद्यालयांमध्ये जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ते शिक्षण म्हणजे त्यांना दिलं जाणारं एक प्रवेशपूर्व प्रशिक्षणच म्हटलं गेलेलं आहे. कारण ते जर प्रशिक्षण त्यांनी घेतलं नाही
तर पुढं उपलब्ध होणाऱ्या नोकरीच्या संधी त्यांना प्राप्त होऊ शकत नाहीत. म्हणजे पुढील सेवांची पूर्वअट म्हणजेच हे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. यानंतरचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे या प्रवेशपूर्व प्रशिक्षणाचे 2 प्रकार आणखी पडतात. त्याच्यामध्ये शिकाऊ उमेदवारी आणि अंतर्गत उमेदवारी असे 2 प्रकार आहेत. यामध्ये शिकाऊ उमेदवारी म्हणजे काय, तर संघटनेतील उमेदवाराला विशिष्ट पदासाठी विशिष्ट संस्थांमध्ये प्रवेशपूर्व प्रशिक्षण दिले जातं. उदाहरणार्थ ITIमध्ये शिक्षण घेतलेला उमेदवार असेल तर तो काही काळ अशा प्रकारचं शिकाऊ उमेदवारी म्हणजेच काय तर ॲप्रेंटिसशिप करू शकतो. यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अंतर्गत उमेदवारी. याचा अर्थ विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवाराला काही काळासाठी अशी अंतर्गत उमेदवारी दिली जाते आणि त्याचं प्रशिक्षण करून घेतलं जातं. उदाहरणार्थ वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रत्येक डॉक्टरला 1 वर्ष का होईना शहरी किंवा ग्रामीण भागामध्ये अंतर्गत उमेदवार किंवा अंतर्गत उमेदवारी म्हणून काम करावंच लागतं. म्हणजे अशा प्रकारे प्रवेशपूर्व प्रशिक्षणाचे पुन्हा 2 प्रकार पडतात. एक शिकाऊ उमेदवारी आणि दुसरं अंतर्गत उमेदवारी. यानंतर प्रशिक्षणाचा चौथा प्रकार आहे तो म्हणजे विभागीय आणि केंद्रित प्रशिक्षण. विभागीय प्रशिक्षण म्हणजे काय, तर खातेनिहाय प्रशिक्षण म्हणजेच विभागीय प्रशिक्षण होय. प्रत्येक खातं आपल्या खात्यासंबंधीचं प्रशासकीय ज्ञान माहिती खात्यातील वरिष्ठ अनुभवी अधिकाऱ्यांच्याकडून आपल्या खात्यातील कनिष्ठ सेवकांना देत असतं. उदाहरणार्थ पोस्ट खातं आहे, तार खातं आहे. या खात्यातील सेवकांना अशा प्रकारे वरिष्ठ अधिकारी आपल्या हाताखालील नवीन कर्मचाऱ्यांना आपल्या कामासंबंधीची माहिती देत असतात. याला विभागीय प्रशिक्षण असं म्हणतात. म्हणजे विभागाची माहिती त्या कर्मचाऱ्यांना करून देणं म्हणजेच विभागीय प्रशिक्षण. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे केंद्रीय प्रशिक्षण, केंद्रित प्रशिक्षण. एकाच श्रेणीच्या अधिकाऱ्यांना जे प्रशिक्षण दिलं जातं त्याला केंद्रित प्रशिक्षण असं म्हणतात. म्हणजे हे प्रशिक्षण सर्वसामान्य स्वरूपाचं प्रशिक्षण असतं. असं प्रशिक्षणामध्ये केंद्र शासन किंवा विशिष्ट खात्याकडून किंवा संस्थेकडून हे प्रशिक्षण दिलं जातं. विशिष्ट पात्रतेचे उमेदवार हे विशिष्ट पदासाठीच आवश्यक असतात. उदाहरणार्थ IAS झालेल्या उमेदवाराला मसूरी या ठिकाणी तर वन अधिकाऱ्याला डेहराडून या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजेच बघा की विशिष्ट विभागात नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्याला विशिष्ट ठिकाणीच प्रशिक्षण दिलं जाण्याची जी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याला केंद्रित प्रशिक्षण असं म्हणतात. म्हणजे वन अधिकाऱ्याला डेहराडून या ठिकाणीच प्रशिक्षणासाठी जावं लागतं किंवा IAS झालेल्या उमेदवाराला मसूरी या ठिकाणीच प्रशिक्षण घ्यावं लागतं. यानंतर प्रशिक्षणाचा आणखी एक प्रकार तो म्हणजे कुशलतेचे व पार्श्वभूमीविषयक प्रशिक्षण. कुशलतेचे प्रशिक्षण म्हणजे काय, तर विशिष्ट कार्यासाठी विशिष्ट प्रकारचं कौशल्य किंवा तंत्र आवश्यक असतं. त्यासाठी सेवकांना अशा कौशल्याचे व तंत्राचं प्रशिक्षण दिलं जातं. उदाहरणार्थ हेर खात्यामधील सेवकांना गुणे शोधण्याच्या कौशल्याचं प्रशिक्षण दिलं जातं. तर शिक्षकांना शिकवण्याच्या कलेचं प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजेच व्यक्ती ज्या कार्यासाठी नियुक्त झालेली आहे ते कार्य तिनं उत्तम प्रकारे पार पाडावं याच्यासाठी तिला कुशलता मिळावी त्या कार्यामध्ये म्हणून तिला ते प्रशिक्षण दिलं जातं. यानंतर दुसरं आहे ते म्हणजे पार्श्वभूमीविषयक प्रशिक्षण. म्हणजे सेवकाला ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे त्या क्षेत्राची अगोदर पार्श्वभूमी समजावून सांगणं हे खूप गरजेचं असतं. उदाहरणार्थ बँकिंग व्यवसायामध्ये काम करणारा सेवक असेल तर त्या सेवकाला त्या क्षेत्राची पार्श्वभूमी सुरुवातीला समजावून द्यावी लागते. म्हणजे एकंदरीतच बँकिंग व्यवसाय कसा आहे, त्या क्षेत्रामध्ये काम करत असताना कोणत्या अडचणी येतात, त्या क्षेत्रामध्ये कोणकोणते विभाग पूर्व कार्यरत आहेत याची माहिती त्यांना करून देणं गरजेचं असतं. म्हणजेच प्रशिक्षणाचे हे 2 प्रकार, एक कुशलतेचं प्रशिक्षण आणि दुसरं पार्श्वभूमीविषयक प्रशिक्षण. आता अशा प्रकारे प्रशिक्षणाचे आपण अनेक प्रकार अभ्यासलेले आहेत, जसं की औपचारिक प्रशिक्षण, अनौपचारिक प्रशिक्षण, अल्पमुदतीचे व दीर्घ मुदतीचे प्रशिक्षण, प्रवेशपूर्व आणि प्रवेशोत्तर प्रशिक्षण, ज्यामध्ये पुन्हा प्रवेशपूर्व प्रशिक्षणाचे 2 उपप्रकार, एक शिकाऊ उमेदवारी आणि दुसरे अंतर्गत उमेदवारी, विभागीय आणि केंद्रीय प्रशिक्षण, त्याचबरोबरीने कुशलतेचे आणि पार्श्वभूमीविषयक प्रशिक्षण असे प्रशिक्षणाचे अनेक प्रकार आपण पाहिलेले आहेत. यानंतर प्रशिक्षणाच्या पद्धती कोणत्या आहेत,
प्रशिक्षण देण्यासाठी कोणत्या पद्धतींचा सर्वसामान्यपणे वापर केला जातो याचा आढावा घेणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पहिली पद्धत आहे ती म्हणजे अनुभवाद्वारे प्रशिक्षण देणं. सनदी सेवक प्रशासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर त्याला त्याच्या कार्याचं ज्ञान हे अनुभवाद्वारे मिळत असतं. म्हणजेच संघटनेतील विविध विभागांमध्ये सेवकाला काम करण्याची संधी दिली जाते आणि अशा प्रकारे काम करत असतानाच त्याला त्या कामाचा अनुभव मिळत जातो आणि त्या अनुभवाद्वारे तो शिकत जातो. म्हणजेच अनुभवाद्वारे त्याला प्रशिक्षण दिलं जातं. मग असं प्रशिक्षण कुठं असतं तर सचिवालयातील वरिष्ठ प्रशासक विविध खात्यांमध्ये अनुभवाद्वारे प्रशिक्षण घेत असतात. बँकेमधील कर्मचारी सगळ्या टेबलवरती काम करत असतो. म्हणजे एक टेबलवर काम करत त्याला त्या प्रत्येक विभागाचं काम समजतं. म्हणजे अशा प्रकारे बँकिंग व्यवसायाचं ज्ञानसुद्धा मिळवता येऊ शकतं. यालाच अनुभवाद्वारे प्रशिक्षण असं म्हणतात. म्हणजे अनुभवाद्वारे प्रशिक्षण देण्याची पद्धती ही सर्व प्रचलित आहे. यानंतर दुसऱ्या प्रकारे म्हणजेच औपचारिक पद्धतीनं प्रशिक्षण देणं. सनदी सेवकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक विशिष्ट पद्धतीनं औपचारिक स्वरूपाचं प्रशिक्षण दिलं जातं. असं प्रशिक्षण देत असताना विशिष्ट सूचना, मार्गदर्शन आणि चर्चा घडून आणल्या जातात. बऱ्याच प्रसंगी व्याख्यानंसुद्धा दिली जातात. म्हणजे वरिष्ठ अधिकारी व्याख्यानाद्वारे कनिष्ठ कर्मचाऱ्यांना आपल्या विभागाची, आपल्या एकंदरीतच कार्याची ओळख करून देत असतात. उदाहरणार्थ विभागीय आयुक्ताकडून जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या विभागातील जिल्हा प्रशासनाबाबत औपचारिक प्रशिक्षण दिलं जात असतं. आता आपण पाहिलं तर या संकट काळामध्ये ही परिस्थिती, कोरोना संकट काळामध्ये ही परिस्थिती कशी हाताळली जावी किंवा लसीकरण मोहीम कशी राबवावी याचंसुद्धा प्रशिक्षण हे वरच्या IAS ऑफिसर्सना दिलं गेलेलं आहे आणि त्यांनी ते प्रशिक्षण आपल्या हाताखालील जिल्हाधिकाऱ्यांना दिलं गेलेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ते प्रशिक्षण आपल्या हाताखालील विशिष्ट महानगरपालिका किंवा विशिष्ट जिल्हा परिषदेचे अध्यक्ष या सर्वांना हे प्रशिक्षण त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारे औपचारिक पद्धतीनं हे प्रशिक्षण दिलं जातं. यानंतर सर्वसामान्य माहिती देणाऱ्या माध्यमांचा अवलंब करून प्रशिक्षण दिलं जातं. या पद्धतीमध्ये सनदी सेवकाला एक नियमावली दिली जाते, काही पत्रिका दिल्या जातात, सूचना पत्रकं वाटली जातात, पुस्तिका दिली जाते किंवा प्रसंगी काही सिनेमेसुद्धा दाखवले जातात. यासारख्या काही माध्यमांचा वापर करून त्याला प्रशिक्षण दिलं जाते. म्हणजे यामुळं काय होतं, त्याला त्या कार्याची ओळख होते. त्या पुस्तिकेतून, त्या नियतकालिकातून किंवा त्या एकंदरीतच नियमावलीमधून त्याला आपल्या प्रशासनाची ओळख होत असते आणि त्याला माहिती मिळत असते, प्रशासनाचं ज्ञान मिळत असतं. म्हणजे सर्वसामान्य माहिती देणारी जी माध्यमं आहेत त्यांचा अवलंब करून असं प्रशिक्षण दिलं जातं. यानंतर परिषदांद्वारे प्रशिक्षण. संघटनेमधील कर्मचारी वर्गाला आणि अधिकाऱ्याला एकत्र बोलावलं जातं. त्यांच्यामध्ये चर्चा घडून आणली जाते. प्रसंगी वादविवाद, डिबेट्स आयोजित केले जातात, भाषणं दिली जातात. याद्वारे प्रशासनाबाबतचं ज्ञान किंवा माहिती करून दिली जाते. कॉन्फरन्स भरवणं, सेमिनार्स आयोजित करणं, अशा प्रकारे प्रशिक्षण ही पद्धती जी आहे ती खास करून अमेरिकेमध्ये वापरली जाते. अधिक मोठ्या प्रमाणात ती अमेरिकेत वापरली जाते. भारतातसुद्धा बऱ्याच प्रसंगी परिषदा भरवणं, मेळावे भरवणं, कार्यशाळा घेणं असे प्रशिक्षणाचे अनेकविध प्रकार किंवा पद्धती यामध्ये वापरल्या जातात. परिषदेद्वारे प्रशिक्षण देत असताना प्रशिक्षण घेणारे मात्र एकाच दर्जाचे आणि सामान्य अनुभवाचे असावे लागतात. प्रत्येकाला आपलं मत या ठिकाणी स्वतंत्रपणे मांडता यावं असं वातावरण या परिषदांमध्ये असणं खूप गरजेचं असतं. म्हणजेच परिषदांद्वारे सुद्धा प्रशिक्षण देण्याचा प्रकार हा अनेक ठिकाणी वापरला जातो. म्हणजे प्रशिक्षण देण्यासाठी अनुभवाद्वारे प्रशिक्षण देणं, औपचारिक पद्धतीनं प्रशिक्षण देणं, सर्वसामान्य माहिती देणाऱ्या माध्यमांचा अवलंब करून प्रशिक्षण देणं, परिषदांद्वारे प्रशिक्षण देणं, अशा अनेकविध मार्गांचा वापर करता येतो. तरी पण असं म्हणता येणार नाही की वरीलपैकी कोणता तरी एकच मार्ग वापरला पाहिजे. तर वरीलपैकी सर्व मार्गांचा कमी अधिक आणि गरजेनुसार प्रशासनामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी वापर करणं हे गरजेचं आहे.